झाले ना सगळे जण? कोणी बाकी तर नाही राहिलं? आता बाकी राहिले असन तर राहू दे. तू पहिले आता कार्यक्रमाची सुरुवात कर. कायले बोलावलं हे सांग आम्हाला. इथं आम्हाला जेवायचा टाइम झाला आमचावाला. तू आता राहिला काय कोणी हे काय कोणी काही करू नको. टाइमपास काय करू नको. महत्वाचं बोल काय आहे तर. अरे गुलाब काका, सगळ्यालाच मान द्या लागते इथं. इथं एखादा जर सुटला ना तर तो उद्या म्हणते आपल्याला का फक्त मतं घ्यायच्या वेळेसच होते का म्हणून तुम्ही. तुम्हाला नाही माहीत सरपंच बनणं काय सोपी गोष्ट थोडी आहे. बारकाईनं लक्ष द्यायला लागते. अरे घेणारे बाबा रे, भाषणबाज्या कम करणं काय तर महत्वाचं बोलणं. हा आता तू एखादा राहिला असेल तर काय त्याची वाट पाहत बसशील काय? तो घरी झोपला असेल तर मग काय करतं? जाऊ द्या तात्या, जो राहिला असन तो राहिला असन. कायच्यासाठी मीटिंग बोलावली तुम्ही हे सांगा पहिले. इथं लोक जेवायचे आहे, बिना जेवल्याचे झाले आहे इथं. जाऊ द्या, जे राहिले असन ते राहिले असन. आता मीटिंगला सुरुवात करतो. जास्त वेळ काय घेत नाही तुमचावाला. एकदम महत्वाचे मुद्दे मांडतो आणि कायच्यासाठी मीटिंग घेतली हे मी तुम्हाला सांगतो. मीटिंग याच्यासाठी घेतली आहे का जे सार्वजनिक कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्याचा सहभाग लागते. क्यों सरपंच साहब, मस्त काम है तुम्हारा. हमको मैसेज डाल रहे हैं ग्रुप पे कि सबके सब आओ करके 8 बजे और हमारे बगैर ही तुमने मीटिंग भी चालू कर दी. अच्छा है तुम्हारा काम. ओए चलटू इकडे पाय जरासा. अरे जनार्दन काका तू बस तिथं मुकाट्यानं. इतक्या वेळची वाट पाहिली म्हटलं त्यानं आम्हीच करायला लावला चालू. यावं इकडे खान साहेब. चलटू मामू बसा इकडे, बसा समोर. मी थोडं मागं होऊन जातो, मला काही दिसून नाही राहिले बरोबर सगळेजण. आता कोणी आला तर चालूच ठेव. कायची मीटिंग बोलावली ते सांग आता लवकर आणि जाऊ दे आम्हाला घरी जेवाले. कुठं चालू होता आपला विषय? सार्वजनिक. हां, जेवढे सार्वजनिक कामं येते जसे जयंत्या झाल्या, मिरवणुका झाल्या, त्याच्यात मोहरम आला. सगळं जे बी आपण करतो आपल्या गावात चालू आहे ते परंपरा. आतापर्यंत नाही झाली कारण याच्या पहिले जे सरपंच होते त्यानं काही याच्यातनी सहभाग घेतला नाही. पण आपल्याला सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचाच आहे जेणेकरून जेवढे गाववाले आहे ते एकत्र येन आणि आपण ते एक दिवस आनंद जगासाठी तो सहभागी करू शकतो. त्याच्यानं आपल्याला हे सार्वजनिक कार्यक्रम घेणं गरजेचे आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे का सार्वजनिक कार्यक्रम कोणताही असो, कोणताही, सर्वजणाचा पाठिंबा देणं गरजेचं आहे. याच्यातले जे आहे अर्धे लोक हे पाठिंबा देते, मदतही करते आणि अर्धे लोक गावातले गायब होते. आता तुम्ही सांगा बाकीच्यानं काय ठेका घेतला आहे काय? बाकीच्या बरोबर टायमातला टाइम काढून त्या दिवशी दारू पिते आणि तमाशे करते. आता तुम्ही सांगा का याच्यावर आपण काय करू शकतो? निदान त्या दिवशी तरी तुम्ही दारू पिऊ नका. ज्या दिवशी बी आपल्या गावात कोणता सार्वजनिक कार्यक्रम असते ते काहीही असो, त्या दिवशी जर कोणी दारू पिताना दिसलं त्याला डायरेक्ट तू झोडपे द्यायचे कामं कर. बस. झोडपे दिल्यानं जनार्दन काका सुधरत नाही लोक. झोडपे दिल्यानं कसे काय सुधारणार आहे? ते तर अधिक प्यायला लागणार आहे. हे काय शाळा होय काय का तुम्ही काही चुक्या करू राहिले आणि मास्तर मारू राहिले तुम्हाला? असं नसते जमत ना. याच्यावर फक्त आपण एवढंच सांगू शकतो का तुम्ही त्या दिवशी तरी निदान पिऊ नका. बाकी दुसऱ्या दिवसपासून पेले तर काही अडचण नाही, पण त्या दिवशी पिऊ नका. कसं आहे गावात तमाशे दाखवू नका. तुमच्या पुरतं सीमित राहू द्या. मग हा झाला एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे का सगळ्याले वेळातला वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंच आहे. ते काही करा तुम्ही. कोणी घरी राहते, कोणी वावरात राहते, कोणी इकडे राहते, कोणी तिकडे राहते. ते बाजी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम आहे. आपण सगळं गाव एकत्रित यासाठी हे कार्यक्रम ठेवत असतो. तर तुमचं काम आहे का तुम्ही 100 कामं सोडून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. 2 ज्ञानाच्या गोष्टी तुमच्या डोक्यात पडन. आणि तिसरा मुद्दा असा आहे का सार्वजनिक कार्यक्रम कोणताही असो त्याच्यात सगळ्याचा पाठिंबा द्यावा लागन व देणगी बी द्यावं लागन. सार्वजनिक कार्यक्रम कोणताही असो पाहून घ्या, ऐकून घ्या. पण सरपंच साहेब, आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले तेवढे तर तुम्हीच केले ना. आणि आमच्या ऐकून जे होते फुलने फुलाची पाकळी देणगी तर आम्ही ते तर तुम्हाला दिलीच आहे. आणि कोणत्याही गावात जासान तर सगळे हे जे कार्यक्रम राहत असते सार्वजनिक कार्यक्रम हे सरपंचच करते सरपंचाच्या खात्यातून. तुझं म्हणणं सगळं बरोबर आहे सोन्या, पण बाकीच्या गावात कसं आहे का ते फक्त सार्वजनिकच कार्यक्रम करू राहिले. गावाचा विकास पाहिला तर काहीच नाही करू राहिले. सार्वजनिक कार्यक्रम करते त्यानं लोकांना काय वाटते का नाही एक नंबर माणूस आहे. ज्या धर्माचा तो सार्वजनिक कार्यक्रम करते त्या धर्माच्या लोकायले किंवा जातीच्या लोकायले काय वाटते का नाही एक नंबर माणूस आहे बा. आपल्यासाठी तर एक नंबर आहे कारण हा आपल्या धर्माचा आणि आपल्या जातीचा प्रचार प्रसार करू राहिला. पण आपल्या गावात तसं नाही आहे. आपल्या गावात सगळ्याले समानच आहे, जे आहे ते अधिकार. म्हणून माझं म्हणणं आहे का मी जर मग सामाजिक कार्यक्रम ठेवतो म्हणजे जयंत्या हे त्याचा पूर्ण खर्च उचलतो तर मग गावातला विकास काहीच नाही होय. तुम्हाला पटते काय? अरे नाही सरपंच साहेब, असं काही नका करू. गावातला विकास महत्वाचा आहे. बाकीचे जे सार्वजनिक कार्यक्रम आहे किंवा आणखी काही असन त्याच्यासाठी सर्वांपासून वर्गणी घ्या तुम्ही. पण जे गावाच्या विकासासाठी पैसे येऊ राहिले ते गावाच्या विकासासाठीच लावा. बस. तुमचं सगळ्याचं म्हणणं पाहिजे मला, एका दोघाचं म्हणणं नाही पाहिजे.
आमच्या सगळ्याचं म्हणणं तेच आहे का जे गावाच्या विकासासाठी निधी येऊ राहिली तुम्ही ते गावाच्या विकासासाठीच लावा. जे हे सार्वजनिक जे बी कार्यक्रम राहते ना त्याच्यासाठी आम्ही काय आहे ते वर्गणी देतो तुम्हाला. मी तेच म्हणून राहिलो होतो का कसं आहे सार्वजनिक वर्गणी करा आणि आपल्या मस्त जयंत्या मिरवणुका आपण सगळे मिळून चांगल्या करू. आणि राहिला विषय वर्गणीचा तर जे बी तुमची वर्गणी राहील हां त्याच्यात माझे 20,000 रुपये वर्गणी राहील. कोणताही कार्यक्रम असो त्याच्यात माझे 20,000 रुपये आणि ते बी मी निधीच्या पैशातून देणार नाही. हे मग स्व खर्चातून देणार आहे. जे मी कमावून राहिलो वावरातून बाकीच्या गोष्टीतून त्याच्यातले मी 20,000 रुपये त्या कार्यक्रमाला देईन. हां आणि जे काही कमी जास्त पडत असन ते मग मी सांभाळून घेईन. पण सगळ्या जणांचं पाठिंबा पाहिजे आणि इकडे सगळेजण करायला पाहिजे उपस्थित बी पाहिजे कार्यक्रमात. तर मग सार्वजनिक कार्यक्रम म्हणून 3-4 जण राहू राहिले मेन लोक अशानं जमन नाही. सरपंच साहेब अभी तक जितने कार्यक्रम हुए तुमने जितनी हमारे को वर्गणी मांगी हमने दी की नहीं दी तुम्हारे को. सगळ्यांनाच दिली. मी काय कोणाला कमी जास्त नाही करत. जशी ज्याची इन्कम आहे त्या हिशोबानं त्यानं दिली. जेवढे पैसे कमावून राहिले त्या हिशोबानं दिले त्यानं. मी कोणालाच काही म्हणून राहिलो काय बाकीचे पैसे मी म्हणून राहिलो का मी याच्यातून टाकतो. पण तुम्ही जर म्हणसान त्याच्या गावाच्या विकासासाठी पैसे येऊ राहिले ते पूर्ण जयंतीत लावा तर हे कसं आहे हे शक्य नाही आहे ना. म्हणून म्हणून राहिलो मी. आता मी लय जणाच्या तोंडातून असं ऐकलं का बा वर्गणी कायले मागते सरपंच साहेब. हां सरपंच साहेबनं एकट्यानंच तो कार्यक्रम करायला पाहिजे. मी तर करतो. मी तर तुम्हाला त्याच्यासाठी मीटिंग घेतली का मी तर करायला तयार आहे. पण मग ह्या गावाच्या विकासाच्या बाऱ्यात तुम्ही भुलून जा जसे बाकीचे गावातले सरपंच करते. हां जयंत्या करते मिरवणुका करते बाकीचा पैसा स्वतः दाबून घेते. गावाचा विकास पैसा तर काहीच नाही. तसं मी करू शकतो. मग तुम्ही म्हणसान तसं तुमचं म्हणणं तर घ्या लागेल ना मला कारण तुम्हीच मला सरपंच बनवलं. तुम्ही जे म्हणसान ते ठीक. हां त्याच्यावर मी ठाम राहीन एकदम. तुम्ही सांगा गुलाब काका हां आणि जनार्दन काका तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे. जे गावाच्या विकासासाठी पैसे येऊ राहिले ते गावाच्याच विकासाला लागले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जे सार्वजनिक जयंत्या मिरवणुका आणि जे काही राहत असन ते सर्वाच्या इकडून वर्गणी करून झाली पाहिजे नाही काय. चला हा विषय तर मोकळा झाला. हां गावाच्या विकासासाठी जे निधी येऊ राहिली ते गावाच्या विकासासाठीच लागली पाहिजे. आणि सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक लोकांपासून वर्गणी करूनच झाला पाहिजे. झाला आता उद्याची आहे 31 तारीख म्हणजे 31 मे. ह्या दिवशी तुम्हाला माहीत आहे काय आहे तर. हा माहीत आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस आहे. बरोबर हे सगळ्यालाच माहीत आहे काय. तुम्ही शांत बसले आहे याचा अर्थ माहीत आहे मला समजलं. कारण याच्या पहिले जे आपले सरपंच होते त्यांना कधी जयंत्या केल्याच नाही. फक्त मोठमोठ्या मिरवणुका केल्या ते बी लोकायला दाखवासाठी. हां बाकी काहीच नाही. तर 301वी जयंती आहे अहिल्याबाई होळकरची. आता अहिल्याबाई होळकरची जयंती करणं आपल्याला भागच आहे. पण काहून करणं भाग आहे सरपंच साहेब ते तर सांगा. काही कारण असेल ना. असंच थोडी आपण कोणाची जयंती करतो. बरोबर आहे शाहरुख आहे त्याला. आपण असंच कोणाची जयंती करत नाही. त्याच्यामागं काही ना काही कारण असल्याशिवाय आणि आपल्यासाठी काही ना काही योगदान केल्याशिवाय आणि आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी काही बलिदान दिल्याशिवाय आपण कोणाची जयंती करत नाही. हे बरोबर आहे. आता अहिल्यादेवी होळकर याची जयंती काहून करायची आहे माहिती आहे आणि काय कारण आहे. फार्मर क्वीन ऑफ द मालवा किंगडम म्हणजे शेतकऱ्याची राणी. कशी त्यांनी शेतकऱ्यासाठी मदत केली आणि शेतीवाल्यांना काय काय त्यानं सोयीसुविधा दिली त्याच्यासाठी ते ओळखल्या जाते अहिल्यादेवी होळकर. असेच काही कोणीची जयंती आपण करत नाही आपल्या गावात पहिलेपासूनच. हां ज्याचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि मेन म्हणजे महाराष्ट्रात अशा राण्या राजा होऊन गेले हे लय महत्त्वाचं आहे. त्याच्याच्यानं आपल्याला करणं भागच आहे. हां आतापर्यंत नाही झाले असं कारण कसं आहे कोणाला पटते कोणाला नाही पटत. पण मी आलो ना सरपंच तर मी तर केल्याशिवाय राहत नाही. मी सगळे जे बी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काही ना काही योगदान आहे तर आपण एक श्रद्धांजली हां आणि त्यांच्याविषयी प्रेम आदर ह्या विषयावर आपण त्यांची जयंती करणं भाग आहे. फार्मर क्वीन म्हणजे शेतकऱ्याची राणी. विचार करा का त्या बाईनं त्या टायमात कशी शेतकऱ्यांसाठी मदत केली असन आणि शेतकऱ्यासाठी काय असन ज्या टाईमले त्या बाईले अहिल्यादेवी होळकरले राणी ही पदवी दिली सांगा. तर माझ्या आता एवढंच म्हणणं आहे का सर्वजणांनी जे देणगी येते तुम्हाला जे देणगी द्यायची आहे ह्या जयंतीसाठी ते तुम्ही द्या. कार्यक्रम इथंच होणार आहे आणि ते बी रात्रीचा होणार आहे. सगळेजण सकाळी वावरात जा कामधंदे करा. हां त्याच्यानंतर जो रात्रीचा कार्यक्रम आहे तो इथंच होणार आहे. सांगा कोणाचं काय काय करावं लागते. बोला खान साहेब किती लिहू वर्गणी. तुमको जितने की लिखने की है उतने की लिखो. कोई जबरदस्ती नहीं है. तुम जितने लिखेंगे उतने लिखो उतनी देंगे हम. हे असं काही सांगू नका मला आकडा सांगा का जेवढे लिहायचे आहे तेवढे लिहा. ते तसं काही नाही मला माहीत आहे तुम्ही किती लिहिले तर देता. पण मला आकडा सांगा. लिखो फिर 1001 रुपये लिखो. चलटू मामू तुमचे
जितने खान साहेब के है उतने मेरे भी कर डालो. गुलाब काका आणि जनार्दन काका तुमचे किती करू? 500 रुपये करून टाक दोघाचे बी. हा भिंगोटे साहेब तुमचे किती करू? माये 2001 रुपया करून टाका. आणि जे मसाले भात आहे जेवढे लोक आहे आपल्या गावातले त्याले मी मसाला भात वाटप करणार आहे. खरंच देऊ राहिले ना मसाला भात? नाही तर मग म्हणसान बा हा असंच लिहिलं होतं म्हणून. मजाक नका करू इथं, मजाक बाजा नाही चालू आहे. अरे नाही खरंच देऊ राहिलो मी. त्या दोघाले विचारून घ्या, सोन्याले आणि चेत्याले. मी त्याला पहिले सांगितलं आहे का मी मसाले भात पुरा दिन म्हणून. सगळे जण झाले, तुम्ही दोघं बाकी आहे रे. सांगा रे दोघं जण आता काय लिहायला लागते तर सांगा रे पटकन, टाइमपास नका करू. सगळे जणाले जेवायला जा लागते घरी. अरे आमच्यापासून काय घेता आता? आम्ही दोघं जण लहान आहे ना. लहान आहे असे कसे लहान आहे? मोठ्या मोठ्या माणसं आहेत. नाही याच्या वेळेस नाही समजत का तुम्हाला? फालतू नाटकं नका करू. सांगा वर्गणी किती लिहा लागते तर लिहून टाका ना आता. 51 रुपये. आता काय पैसे आहे का आमच्यापाशी? धंदे नाही काही नाही. अरे बापरे, पैसे आहे का आमच्यापाशी? हा अरे 1 नंबरचे चॅप्टर आहे तुम्ही. हे सगळ्यापेक्षा हे जेवढे बसले आहे ना त्याच्यापेक्षा धुरंधर आहे तुम्ही. चांगल्या चांगल्याले आंबे विकता नाही येत आणि तुम्ही जवळ्यासाठी स्पेशल, अधिक महिन्याचे स्पेशल, पोरीसाठी स्पेशल असे आवाज देऊ विकले ना. खबूतर घेऊन आले 15,000चे. एसी आणली घरी. फालतू नाटकं कमी करा. हे 51 रुपये मी नाही लिह. सांगा पटकन या. बरं जाऊ द्या, तुमचे 16 आमचे 16, 201 रुपये करा आता. चला दोघाचे 201 करून टाका. हे 201 आणि 51 रुपये हे मी करत नाही. तुमचे जे वर्गणी आहे ते मला 1000 रुपये पाहिजे. अरे बिलही भरा लागते ना घरचं. 4 5 हजार रुपये बिल आला ना. ह्या हिशोबानं तर घ्या कमीत कमी. हे जर पुढच्या महिन्यात असती जयंती तर मग आम्हाला काही एवढं टेन्शन नसतं. कारण आता कसं घरची एसी बंद राहते. आता बरसातच चालू होते. हां बरोबर घेऊन टाक ना. काय ते चला घ्या 301 करा. तुम्हाला सांगू राहिलो ना, हे 51 नाही, 201 नाही, 301 नाही. 1001 रुपये 1001 रुपये अशी दोघांची लिहितो मी. आणि ते द्या लागन म्हणजे द्या लागन. अरे आताच तर म्हणून राहिली होती तुम्ही. जशी तुमची सोयीचा आहे बा, ज्या पद्धतीनं कमावता त्या पद्धतीनं पैसे द्या. आणि आताच म्हणून राहिले का मी जेवढी आहे तेवढी लिहितो, तुमच्या मनानंच लिहू राहिले. असं थोडी असते. फालतूचे काही नाटकं करू नका इथं. तुमचे धंदे माहीत आहे मला. व्याजाचे धंदे आहे तुमचेवाले. आडवे तिडवे कामही करता. हां मना चोरी चपाटी करता. हां हे नाटकं बंद करा तुमचेवाले. 1001 रुपये त्या लिहितो आणि 1001 रुपये त्याला लिहितो. आता तुम्ही मानूनच नाही राहिले बा. लिहून टाका काय आहे त्याच्यात. आणि कार्यक्रम जो आहे हा रात्रीचाच कार्यक्रम आहे. सगळेजण सकाळी मस्त वावरा गिवरात जा. सगळं व्यवस्थित करा. आणि तुम्ही दोघं रे सोन्यांचे त्या इथं जा ना. इथं राहायचा. आणि सगळा मंडप, सगळ्या पाण्याच्या कॅना हे सगळी सोयसा लावून ठेवी जा. आणि ते वामनराव ते याचं काय करू राहिले मग? मसाल्या भाताचा सगळा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे काय? सांगितलाय का आचारी गिचारी? नाही तो सकाळी सांगून देतो आणि करून टाकतो ना सगळं. बरं ठीक आहे मग. जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर करून टाक जा. हां सगळ्या लोकायले तुम्ही आता घरी सांगून देता आपापल्या का जेवाचं काही करू नका म्हणून. जे आहे ते मसाले भात इथंच आहे. पोटभर आहे. पोटभरच आहे ना? पोटभरच ठेवून देतो ना. नाही चला ठीक आहे मग. चला सकाळी कामोकामी लागून जा सगळेजण. आणि संध्याकाळी मस्त जयंतीसाठी सगळेजण उपस्थित राहा. जरा लवकर राजा तंबाखूचं पान दे. सुपारी कोणती टाकू? भाजलेली टाकजो मीडियम. वाट पाहिली तात्यानं त्याली. तू आला नाही एवढं लक्षात ठेवजो. अरे बाबा मी बंद करायला जात जा, गिराईक येऊन पडे. बंद करायला जात जा, गिराईक येऊन पडे. मग कधी येऊ मी सांग. हे पाय गिराईक चालूच आहे आधी. तुम्ही आता सोबतच आहे ना इथं सगळेजण. पाहून घ्या. पहिले दे मला पान, मग गोष्टी करत बस तिकडे. पैसे मांडून ठेवजो, देतो मग. एवढं लक्षात ठेवजो मोहन तू. त्यालाही कोणतं अर्जंट काम असलं ना तर आम्ही येत नाही जात जाईल. अरे तसं नाही आहे ना सल्ल्या. अरे तुला सांगून करायला तुम्ही. हे पाय पांटेला बंद करायला गेलो का इकडे गिराईक आलंच पाहिजे. मग कधी येऊ मी सांगतो. कायची मीटिंग होती सांगा सही. उद्या आहे अहिल्याबाई होळकर याची 321 जयंती. त्याच्या तात्यानं सार्वजनिक कार्यक्रम म्हणून घोषित केलता. तर सगळी मीटिंग घेतली होती का सगळ्या जणांचा कार्यक्रम होय बा. तर सगळ्या जणांच्या वर्गाने लिहिल्या. कोणा आता 1001 रुपये लिहिली, कोणी 501 लिहिली, कोणी 5001 लिहिली. तर त्या पद्धतीनं सगळ्याच्या वर्गाने झाल्या. मदन भाऊनं सांगितलं नाही का तुले? अरे कधी सांगू मी त्याले? गिराईकच चालू आहे. कधी सांगू सांगा. तुले जे वर्गणी द्यायची असन काय म्हणून राहिलो मी ते तात्याला देऊन देतो. तुम्ही किती दिली देणगी? आम्ही दिली 1000 रुपये. बरं ठीक आहे, बोलतो मी त्याच्यासोबत. नामदेवराव जरा लक्ष राहिले राहायचा म्हटलं त्या पोट्ट्यावर. ते पोट्टे कसे चलबिचल आहे. तुम्ही जरा लक्षदार राहायचा. तुम्ही राहायसान तिथं तर बरोबर होऊन जाईन काम. जे स्टेज आहे ते शाळेच्या गेटाच्या समोर ठोकायला लावजा. जास्त मोठं स्टेज काही ठोकायला नका लावता येईल. अरविंदराव काय याची शक्यता आहे? शक्यता तर मी तुम्हाला सांगू नाही शकत. कधी कसं तर कधी कसं. आता तुमच्या हिशोबानं लावा तुम्हाला काय पटते ते. पंजा लावू काय? यान काय पंजा लावून पा. अधिक कोणता दुसरा आकडा लावायचा असेल तोही लावा. एक काम करा, पंजा आणि दुवा हे 50 रुपयाचा करून टाका आपला. बरं पंजा आणि दुवा
आपला 20 रुपयाचा पंजा कर्जा. बापरे, एखादा म्हणा 20 रुपयावरच काम आलं तुमचं तर. काय निघालं तुमचं गणित, काय निघालं ते सांगा पहिले. गणित तर नईला निघालं. गणित नैला निघालं. बरं, अट्टा करून टाकला आपला 20 रुपयाचा, आणि 20 रुपयाचा नैला कर्जा, आणि 20 रुपयाचा पंजा कर्जा. तिन्ही 20-20 रुपयाचे. चला येतो आम्ही, हां लवकरच येतो. म्हटलं हे जरा सांबार उपळणं चालू आहे ना वावरात, म्हणून चाललो, नाही तर मी चाललो नसतो. हे सगळं मीच करून घेत होतो त्याच्या हातानं. बरं मी काय म्हणून राहिलो तात्या, ते जाऊ द्या, ते सगळं बरोबर आहे, ते करून घेतो आम्ही सगळं, स्टेज वीज टोकणं. घरी म्हटलं स्वयंपाक बनवायला नाही लावलाय मी. खरंच आहे ना मसाले भात, नाही तर बस. आता तुमच्या देखता विचारलं ना, खरंच आहे म्हणे ना मसाले भात. कोणत्या तांदूळाचा आहे? हां, काली मुच आहे, बासमती आहे का कंट्रोलचा आहे? तांदूळ म्हटलं आपले कंट्रोलचेच ना. कंट्रोलचेच, नाही तर कायचे करा. कंट्रोलचेच पुरण ना आपल्याला. आता बासमती आणतो म्हटलं किंवा कालीमुच आणतो म्हटलं तर लंब्यात जाते ना ते. आणि त्याच्यातनी कसं आहे, पुऱ्या गावाले आहे निमंत्रण. त्याच्याच्यानं कसं आहे, मा विचार करते का कंट्रोलचेच तांदूळ वापरा. नाही, तुमच्या विचारानं. माझ्या विचारानं तर एकदम बेस्ट आहे कंट्रोलचे. कंट्रोलचे खाले टेस्टी लागते, आणि अकडत बी नाही आपल्याला पैसा पाण्याले. काय हां, अरे 17-18 रुपये किलोनं भेटते. हा महाप्रसादच उराला एक प्रकारचा. पुऱ्या गावाला मसाले भात का मजा थोडी आहे. तर सांगा काय कसं आहे तर मग. काय कसं आहे तसं आहे. डायरेक्ट 1.5 क्विंटलचा तांदूळ. मी तुला सांगतो, जास्त करू नको. जेवढे येन तेवढे येन. हां, नाही तर मग पुरण नाही म्हणून मार टाकून ठेवशील, आणि फेकून द्या लागन, तो ढोराला लावा लागन. असं काम करू नको. 1.5 क्विंटलचा तांदूळ टाक. त्याच्यात फुलगोबी, पत्तागोबी, आलू, वाटाणे, हे सगळं गांजार गिंजार सगळं मार मसाला टाकून देऊ, म्हणजे तो जाते 3 क्विंटलवर. ते सगळं आणतो आम्ही, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्हाला मजुरी किती द्या लागन ते सांगा, आणि सगळा माल मसाला किती लागते ते सांगून द्या. माझी मजुरी लागन 500 रुपये, आणि हेल्परची मजुरी लागन समजा 300 रुपये. 5 आणि 3 8. आणि समोर बोला. तेलाचे पिपे लागन 2. बाकी मग काय, मिरची पावडर लागन, हां खडा मसाला, गरम मसाला, आणि आपलं हळद, जिरं, हे ते लागन समजा. बरं, डायरेक्ट तुम्ही दुकानावर चालले जा. मी फोन लावून देतो, जे पाहिजे ते घेऊन घ्या. आणि सुरुवात करून टाका. एवढ्या लवकर काय आहे, रात्रीचा आहे ना कार्यक्रम. 3:30 वाजता सुरुवात करून घेतो, म्हणजे बरोबर 8-8:30 वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम होऊन जाते. पहा तुमच्या हिशोबानं काय वाटते ते. भात एकदम टेस्टी बनला पाहिजे, बोटं चाटला गेले पाहिजे. काय म्हणून राहिलो मी, बनसोड काका. बिंदास राहा. हे भीमा भाऊ आहे, हे मिलिंद काका आहे मागचे. यायच्या इच्छा जेवढे कार्यक्रम राहते ते आपल्याकडे राहते. त्याला विचारून घ्या स्वयंपाक कसा राहते. वामनराव, काय टेन्शन नका घेऊ. अरे लय हाताले चव आहे त्याच्या. अरे नाही ना तात्या, गिराईकच चालू होते ना. काय करणार आहे तुम्ही सांगा बरं. बंद करायला आलो पांटीला, का गिराईकी चालूच्या चालू. मग काय करा, हां ते पान देन, हे देन, ते दे, काही समजून नव्हतं राहिलं मला. तर वाटल्यास 8 वाजता तुम्ही मीटिंग म्हटलं ना, तर 7:45 बंद करू आलो तुम्ही. अरे तू राहू दे, आधी कोणाला सांगतो या गोष्टी. तुला मी आताच नाही ओळखत. हां, तू 1500 रुपये वर्गणी दे. चुपचाप नाटकं नको करू आता. 1500 रुपये वर्गणी लिहितो मी त्याली. अरे नाही ना तात्या, एवढे रुपये कुठून देऊ मी. ते कुठून दे, काय दे, ते तेवढं काही नाटक करू नको. पांटेला चांगला चालू राहिला त्याला. हां, आम्ही तर काही नाही करून बी आमच्याकडून 1000 रुपये वर्गणी लिहून घेतली. फक्त लिहिलीस ना, दिल्ली का तुम्ही. दिल्ल्यावर म्हणीन मी. आता लिहिल्यावर तर द्यास लागन ना. त्या दोघांची 1000 रुपये वर्गणी आहे. चुपचाप त्या ऐकून 1500 रुपये वर्गणी लागन. अरे तात्या, सगळ्याचे 1000 आहे तर माही 1000च पाळणार. 1500 रुपये कुठून देणार आहे तुम्ही. 1500 लिहा का काही लिहा, मी 1000 रुपये देईन. आणि एवढा मोठा कार्यक्रम आहे, आणि तुम्ही कुठे चालले वावरात. इथं कोण पाहिजे एवढं मोठं. तुम्ही जवान सारखे जवान आपापले धंदे पा. आणि मी वावरात एक चक्करही नाही मारत. समार उपड नाही मावाला, तेवढा समार उपडतो लवकरच, आणि येतो मी पटकन. लवकर पांटेला बंद कर दो. कार्यक्रमात याच लागते. मसाले भात आहे म्हटलं, घरी स्वयंपाक बनवायला नको लावू. नाही, हे तर मला रात्रीच माहित झालं मसाले भात आहे म्हणून. घरी स्वयंपाक बनवायला थोडी लावला काही. ह्या गोष्टी बरोबर लक्षात राहते. आणि तिथं मीटिंगला ये म्हटलं तर आला नाही. चल येतो. चला हो देवानंद भाऊ. चल सोन्या, आपल्याला ते मंडप टाकून घेणार त्याच्यापासून. अरे प्रवीण भाऊ, किती वेळची वाट पाहू राहिलो. गाडीच तर नाही आली तुमची. पाठवा ना जरा लवकर. निघाले आहे ते लय वेळचे, रस्त्या नाही. एक जे बॅनर आहे ते मोहनच्या पांटेल्यावर लावायला लावलं त्याला वरतं. बरं, एक जे बॅनर आहे ते मोहनच्या पांटेल्यावर लावून देतो रे. जा लवकर जा, बोंबलूराला तो मानावानं. आज कोणी स्वयंपाक नका करता घरी. आज रात्री कार्यक्रम बी आपला अहिल्यादेवी होळकरचा. आणि तो कार्यक्रम झाल्यावर मसाले भात बी आहे पोटभर. कार्यक्रमाला सगळ्या जणी यायच्या. हा सरपंच साहेब. वसंतराव, आज रात्री ठीक 6 वाजता 6 वाजता तुम्ही आपल्या गावात या. कार्यक्रम आहे, जयंती आहे अहिल्याबाई होळकरची. काय म्हणून राहिलो मी, जेव्हा खावाचं सगळं तिथंच आहे. मसाले भात आहे. अरे मसाले भातच फक्त.
अरे का मसाले भातानं भूक जाते का हो? मला पाहिजे पोया गव्हाच्या जराशान भाजी. मसाले भातच केला काय राजे हो? एवढा मोठा गहू पिकला तरी मसाले भातावरच काम आणून टाकलं. कोणता आहे? बासमती आहे, कालीमुछ आहे, हां का आधी कोणता आहे? ते काय आपल्या इकडे आहे नाही, ते आहे वामन भिंगोटेच्या इकडे. आता तो कोणत्या तांदूळाचा भात बनवते ते चुपचाप खाऊन घे जा. आता तुम्हाला सांगितलं मी, आता तुम्ही म्हणे का कबूतर शर्यती जाऊन दिलं, म्हणून आता ह्या कार्यक्रमात यासाठी मी स्वतः तुम्हाला आमंत्रण देऊ राहिलो. आता तुम्ही आमंत्रण देऊ राहिले म्हणून राहिले तर मग मला याच लागन 100 कामं सोडून. वामन भिंगोट्यानं कसं काय दिला म्हटलं मसाले भात? बापा समाजसेवेत उतरला ना तो आता. ये जा नक्की. चलना रे चलना, का पांटेला बनच नाही करत काय का चालूच ठेवतं? कालही नाही आला मीटिंगले, आजही येत नाही काय जयंतीले? येतो ना रे, टाइम आहे ना. अबे टाइम आहे करू आला काय? कुठं चालला रे म्हण्या? अरे सोयसाई नाही पाहा लागन काय? हेल्पर कुठं गेला? हेल्पर नाही दिसू राहिला. तो गेला 90 माराले. लय मोठा कावला माणूस. काय करावं आता, भेटतच नाही कोणी. गंज उचलाले इकडे तिकडे करायला पाहिजे. होऊन जाईन ना टायमापर्यंत? टायमाच्या अगोदरच होते. 9 वाजतेच ना कार्यक्रम आले. हा 9 वाजते पण 8:30 पकडून घ्या. 7:45 वाजेपर्यंत सगळं करून देतो मी तुम्हाला. बस काय लोड नका देऊ तुम्ही. अरे झालीच नाही का वामन आप्पा बिर्याणी? बिर्याणी? अरे बिर्याणी नाही होय रे बाबा, हे मसाले भात होय. लोकाले का तू तिकडे बिर्याणी सांगू राहिला काय? राजा अधिक महिना चालू आहे ना. मसाले भात होय काय? मला वाटलं बिर्याणीच होय काय. मी 4-5 जणांना सांगितलं वामन आप्पाच्या इकडून बा म्हटलं बिर्याणी आहे. अरे लाता खाले लावशील का लोकांच्या आजच्या बिर्याणी म्हणून? मसाले भात होय. फालतूच्या काहीच्या काही नको सांगत जाऊ लोकायले. घोसळीचं पोट्ट बिर्याणी सांगू राहिला लोकाले. हॅलो माईक हॅलो प्रवीण भाऊ, हे जरा इको जास्त झालेला आहे, इको कमी करा माईकचा. हॅलो माईक हॅलो. ठीक आहे. आज इथे जमलेल्या तमाम शेतकरी बांधवांनो व बहिणींनो, आज एका अशा व्यक्तीची जयंती आहे जी इथून 301 वर्ष अगोदर शेतकऱ्यांची राणी म्हणजे क्वीन, इंग्लिशमध्ये क्वीन व मराठीमध्ये राणी, त्यांना त्या टायमाला म्हणलं जायचं. म्हणजे 301 वर्ष अगोदरची गोष्ट. त्या देवीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांची आज 301वी जयंती आहे. त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले माननीय महोदय सरपंच तात्या नारायण लेले व समाजसेवक वामन भिंगोटे व सरकारी दवाखान्याचे अध्यक्ष डॉक्टर गोडबोले साहेब व तसेच आपल्या गावाचे इन्स्पेक्टर शिंदे साहेब, त्या चौघांनाही मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांनी मिळून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची या प्रतिमेची पूजा करावी व हार अर्पण करावे. कृपया मान्यवरांनी आपापले स्थान ग्रहण करावे. कार्यक्रमाला खूप वेळ होत असल्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या कार्यक्रमाची लवकर सुरुवात करू. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो 2 शब्द बोलण्यासाठी आपले समाजसेवक वामनराव भिंगोटे यांना, की कृपया त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकऱ्यांची राणी यांना मी नमन करतो. आज 31 मे या दिवशी अशा देवीचा जन्म ह्या महाराष्ट्रात झाला. त्या देवीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हा पण वामन बापू, पुण्यश्लोक म्हणजे काय? पुण्यश्लोक म्हणजे सदाचारी. ह्या उपाधीने त्यांना 13 ऑगस्ट 1795 रोजी, ज्या दिवशी त्यांचं निधन झालं, परंतु त्याचा वारसा आजही जिवंत आहे. त्यांच्या उदाहरणार्थ कार्याला साजेची आदरांजली म्हणून त्यांना मरणोत्तर पुण्यश्लोक या उपाधीने सन्मानित करण्यात आले. म्हणून त्याच्या नावासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं संबोधल्या जाते. आणि आपलं खूप मोठं भाग्य आहे की महाराष्ट्रात चौंडी जिल्हा अहमदनगर इथे त्याचा जन्म झाला, आणि ते बी मराठी घराण्यात. हे खूप मोठं भाग्य आहे आपलं. त्या टायमात म्हणजे 301 वर्ष अगोदर त्याला शेतकरीची राणी म्हणून संबोधल्या जायचं. शेतकरीची राणी म्हणायचं म्हणजे विचार करा, त्या टायमात 301 वर्ष अगोदर त्या टायमाले तुम्हाला माहीत आहे का कशी काय परिस्थिती होती. जास्त बोलीन तर कार्यक्रमाला वेळ होईल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर
आपल्या गावाचे सरपंच तात्या नारायण लेले यांना मी 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो. ज्या बाईला शेतकऱ्याची देवी व फार्मर क्वीन ऑफ द मालवा किंगडम असं म्हटलं जाते, त्या बाईचं नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आज महाराष्ट्राच्या जगभरात व तसेच भारतात अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केल्या जाते. महाराष्ट्रामधील चौंडी जिल्हा अहमदनगर शिंदे घराण्यात 31 मे 1725 म्हणजे पूर्ण आज 301 वर्ष पूर्ण झाले. अशा बाईचा जन्म झाला जे प्रजेसाठी, न्यायपूर्ण शासनासाठी, शेतकऱ्यांसाठी सुलभ महसूल व्यवस्था, रस्ते, विहीर, घाट, धर्मशाळा यांची उभारणी, महिलांना संरक्षण, उद्योगाला चालना, त्या टायमाला उद्योगाला चालना, विचार करा. देशभरातील अनेक मंदिराचे पुनर्निर्माण व जीर्णोद्धार पाहून घ्या, धर्मासाठी पण. हे सर्व त्या बाईने घडून आणले. त्या बाईचे नाव म्हणजे अहिल्यादेवी होळकर. आणि व्यक्तिमत्व जर पायसान तर त्या टायमाला त्या राणी होत्या. हां, साधी राणी, उच्च विचार, पराक्रमी आणि दूरदर्शी नेतृत्व, प्रजेविषयी मातृत्व प्रेम, प्रशासन, पारदर्शक आणि न्यायप्रियता. 13 ऑगस्ट 1725 रोजी त्यांचे निधन झाले. अशा देवीचे निधन 13 ऑगस्ट 1725 रोजी झाले. आजही त्यांना आदर्श महिला शासक, लोक कल्याणकारी, राजकर्ती, न्याय, कर्तव्यनिष्ठा, प्रेरणादायी उदाहरण मानले जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात त्यांना आदराने लोकमाता पाहून घ्या, लोकमाताही म्हटल्या जाते आणि पुण्यश्लोकही म्हटल्या जाते अहिल्यादेवीले. म्हणून त्याचा गौरव केला जाते. लोकमाता व पुण्यश्लोक काय म्हणून राहिलो मी? लोकमाताही म्हणते आणि पुण्यश्लोकही म्हणते. महाराष्ट्रात अशा देवीचा जन्म झाला, त्यांना माझं शतशत नमन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळेचं भान ठेवून आजचा कार्यक्रम इथेच समाप्ती करतो. व कोणीही गडबड करू नये, उठू नये जाग्याहून. शांततेत मसाले भात अल्पोहार इथे वाटप आहे. पोटभर खा आणि घरी जा. त्याच्यानंतरच घरी जात असं कोणी जाऊ नका. कृपया सगळ्यांनी पोटभर जेवण करून गेल्याशिवाय जाऊ नका. वामन भिंगोटे, समाजसेवक वामन भिंगोटे यांच्यातर्फ मसाले भातचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांनी खा शांततेत, पोटभर खा. कोणीही त्या गंजापाशी गर्दी करू नये. गरम आहे तो गंज, त्या गंजा गिंजात पडसान तर बस माणसान वांद्यात काम. शांततेत घ्या. भरपूर आहे, भरपूर शिल्लक आहे. काही टेन्शन नका घेऊ. 3 क्विंटलची आहे म्हटलं ते खिचडी. सॉरी मसाला भात, खिचडी नाही, मसाला भात 3 क्विंटलचा आहे. खाता खवरल्या सरत नाही. शांततेत खा म्हटलं फक्त. आणि तिथं पाण्याच्या तिथं गयाटा नका करू. तुमची पत्तरवाडी जी आहे, खाणं झाल्यावर कचरा पेटीतच टाका. इकडे तिकडे टाकू नका, घणाना करू नका.